झी मराठी, चर्चाही होणारच। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अश्लील व्हिडिओ बनवत अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी शिरोली MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे यांची भेट घेऊन केली। शिरोली पुलाचेतील शाहिद संदे आणि शाहरुख देसाई यांनी तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढवून त्यांचा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला। हा प्रकार अत्यंत निंदनीय असून कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना आहे। त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर तसेच जिहादी मनोवृत्तीच्या नराधमांकडून झालेल्या हिंदू मुलींच्या लैंगिक शोषणाची व्याप्ती वाढत चालली आहे। तर अशा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा SIT कडून सखोल तपास व्हावा, दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। दरम्यान यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व रवींद्र माने यांनी सदरचं प्रकरण ताजं असतानाच काहींनी हिंदुत्ववादी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पिस्तूल रोखून या प्रकरणात पुढाकार घेऊ नका असं धमकावण्यात आलं होतं। या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हे नोंद करावेत असं सांगितलं। या संवेदनशील प्रकरणात समाजात शांतता टिकून ठेवण्याचं आवाहन केलं। यावेळी शिरोलीचे शहर प्रमुख प्रमोद पाटील, लोकशहर प्रमुख राजेंद्र पाटील, शिवसेना सरचिटणीस शिरोली दत्ता भोसले, युवासेना उपजिल्हा प्रमुख विनायक यादव, युवासेना शहर प्रमुख ओंकार रंगापुरे, बाळासाहेब नरसोडे, शशिकांत तराळ उपस्थित होते। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।